आयोजन प्रत्येक वर्षी खूप छान असतं. टॉप 5 मध्ये शुभम दादा असतील, हरिभाऊ, अजिंक्य भाऊ यांच्यामुळे नियोजनचा काही विषयच राहत नाही. टॉपचंच नियोजन असतं. थँक्यू निखिल. असंच खेळत राहणे आपल्या टीमसाठी धावा बनवत राहा. सुभाजी जाधव साहेबांच्या वतीने माझ्यासाठी देखील 200 रुपयाचं प्राइज आले, त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. तर कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा मानाचा मुळशी करंडक, मानाची सन्मानाची स्पर्धा. सुपर 8चा तिसरा सामना सुरू होतोय. एका बाजूला असेल पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये डीसीसी पौड कोंडावळे. सामना सुरू झालाय. ओ टू कॉम बॉक्स ऐकूयात मुळशीचा गोड आवाज तुषार गावारे यांना. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा एकदा बाणाचा मुळशी करंडक चौथ्या पर्वामध्ये अंतिम दिवसामध्ये पुन्हा सर्व खेळाडूंच्या प्रेक्षकांचे मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तिसरा सामना सुपर 8चा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. एका बाजूने डीसीसी पौड कोंडावळे प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय. अक्षय इनपुरे आणि महेंद्र उबाळे हे दोन फलंदाज दाखल झालेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल पाठवलाय सरळ सीमारेषे पार. अक्षय एनपुरेच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. क्षेत्ररक्षण करताना पहिला षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज निलेश गोळे. पहिला चेंडू निर्धाव टाकला, परंतु त्यानंतर अक्षय एनपुरे या खेळाडूच्या बॅटमधून लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन षटकार आलेत. संघाचा धावफलक डबल डिजिटमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्गावरती पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा एकदा मात्र आक्रमण करायचं होतं, परंतु समोर आलेला हा चेंडू विशप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी पाठवरती चेंडू तिथे आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे निर्धावाला डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत शुभमदादा सुतार, अजिंक्यदादा खैरे, हरिभाऊ पाडाळे, माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे यांच्या नेतृत्वाखाली मानाचा मुळशी करंडक दरम्यान तिथे झेल निसटलाय. पिडॉनला अमित गोळे यांना आपण पाहतोय. ऍडव्होकेट अमित गोळे तिथे क्षेत्ररक्षण करतायत. झेलाची संधी होती फलंदाजाला पात करण्यासाठी, तिथे गोलंदाजाने बरेचसे प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना साथ तिथे मिळाली नाही. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय दिलदार दादा पाडाळे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पाहिजे तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये निसटला. फलंदाजाला जीवनदान दिलंय. अमित गोळे यांच्याकडून झालेली चुकी, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल. तर ऑन स्ट्राइक बड्डे पाय महेंद्र उबाळे यांना आपण पाहतोय. आजचे सत्कार मूर्ती द लेजंड, कित्येक वर्ष मुळशी तालुक्याच्या क्रिकेटमध्ये सेवा करत असणारा हा खेळाडू महेंद्र उबाळे यांना मानाचा मुळशी करंडक यांच्या निमित्ताने मात्र वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. MH12 WE 5693 जी कोणाची गाडी असेल विनंती मित्रांनो आपली गाडी थोडी साईडला पार्क करा. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होतोय. स्वर्गस्थ सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन टीम संपूर्ण टीम विनंती आपण या. आपल्या टीमचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. संपूर्ण टीमला विनंती आपण या ठिकाणी. शंकरदादा आणि टीम आपल्या संपूर्ण संघाचा सन्मान या ठिकाणी मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला त्या निमित्ताने आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. लागोपाठच्या 3 षटकांसाठी पारितोषिक येत आहे. सन्माननीय बाळाभाऊ पेंगळे यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकाचा फलंदाजाने खेळले. तर पुन्हा एकदा तिथे आपण पाहतोय झेल निसटलाय. क्षेत्ररक्षकाकडून बऱ्याचशा चुका होत आहेत. दोन्ही फलंदाज जीवनदान दिलेत. जीवनदान किती घातक असतात ते यापूर्वी आपण पाहिलंय. सुटलेले झेल, झालेलं आक्रमण,
आणि संघाने केलेले मोठमोठे विक्रम या मैदानावरती आम्ही पाहिलेले आहेत. इथे दोन्ही फलंदाजांना जीवन त्यांनी दिलेत. पहिला झेल अमित यांनी सोडला, त्यानंतर इष्टांच्या मागे तनुज यांच्याकडून चुकी झाली. यावेळेस मात्र बराचसा मागे ठेवला चेंडू. सागा बनव स्ट्रोक खेळत होता अक्षयला, परंतु तिथे पाठीवरती आपण पाहिलं तिथे चेंडू येऊ शकला नाही. चेंडू डॉट आलाय. सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ स्वर्गवासी सतीजादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन टीमने दाखवला. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. सन्मान करण्यासाठी दादू माजरे त्याचप्रमाणे संजय भाऊ मराठी या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण या. आपल्या शुभा असे संपूर्ण टीमचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. दरम्यानचा चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे अक्षयच्या बॅट मरतून येतोय हा चौकार. संपूर्ण थँक्यू. संपूर्ण टीमला विनंती आपण या ठिकाणी. कसारंबोली अंबोडी टीम सर्व टीम या सगळ्यांचा आपण सन्मान करणार आहोत. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतो. 20 धावा संघाच्या धावा फलकावरती आहेत. गोलंदाज यश पवळे पुन्हा तयार. आखूड टप्प्याचा बॉल महेंद्र उबाळे यांच्या बॅट मधून चेंडू सरळ सीमारेषे पार. बड्डे बॉयच्या बॅट मधून बिग हिट चेरन षटकार. थँक्यू थँक्यू. आपल्यासोबत काही सिनियर खेळाडू आहेत कसारंबोली अंबोडी टीमचे. या पिके या. प्रसाद केमसे आहेत. सगळ्यात पहिले तर हार्ड लक, काही हरकत नाही. चांगली फाईट होती, हे महत्त्वाचं आहे. जिंकणाऱ्यापेक्षा पराभूत संघाची देखील चर्चा आज कसारंबोली टीमची झाली. काय सांगाल या मॅचबद्दल? मॅच तशी खूप चांगलीच झाली. माझ्या एका ओव्हरमुळे मॅच गेली असं मला वाटतंय. आता झालेल्या चुका परत होणार नाही याची काळजी घेऊ. आणि नेरे टीम बी चांगलीच खेळली, त्यामुळे काय वाद नाही. जरा आमचंच बॅड लक. परंतु मी थोडासा आढावा जर आपण पाहिलं, गेले 8 क्वार्टर फायनलच्या मॅचेसमधून बाहेर यावं लागते. कुठं कमी पडते टीम? काय पोरांचा कॉन्फिडन्स थोडा कमीच होता. क्वार्टरच्या मॅचला काय घाबरून खेळत का तेच कळत नाही. आणि शेवटी नशिबाचंच म्हणायचं. आता काय कायमच हाडलक आमच्या नशिबात येते, पण एक ना एक दिवस आम्ही साकार करूच. नक्कीच हे महत्त्वाचं आहे. एक दिवस आपला देखील येईल आणि आपल्या नावाने आपल्या संघाच्या नावाने गर्दी होईल. तुम्हाला पिके पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. टू कॉम्बॉक्स. या स्पर्धेच्या मित्रांनो अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शिबाग म्हणून ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अरुणदादा सुतार या अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. यशकडे या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन यशकडे होतंय, ज्यांच्या वतीने यूट्यूब लाईव्ह आपल्याला सौजन्य झालेलं आहे आणि क्रिकेट वरती ज्यांचं नितांत नेहमी सदैव प्रेम राहिलं आहे, आदरणीय अरुणजी सुतार काकांचं याच्याकडे आगमन होते. काका आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. ओटू बॉक्स. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपला जातोय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. या स्पर्धेच्या मित्रांनो पाहतोय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा उभी राहत असताना मुलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलं. यूट्यूब सौजन्य ज्यांनी नक्कीच या स्पर्धेसाठी दिलं. युवा नेते सन्माननीय दीनादादा पाडाळे याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि तिथे शुभागमन पाहायचंय. विकेट न होईल मान्यवरांचं शुभागमन आणि मोठी विकेट फलंदाज तिथे बाद. एवढे एक कान म्हणती
पहिली विकेट आली. पहिला फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये महेंद्र उबाळे बाद होताना पाहायला मिळाले. चांगला झेल तनुचा सीमारेषेच्या जवळ आणि त्यानंतर पहिला फलंदाज माघारी जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 27 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन मनोज पवार गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत आणि पहिल्याच बॉलवरती सलामीचा बॅटर जो माघारी पाठवला. नवीन बॅटर जो मैदानाच्या मध्ये दाखल होईल. पायकरमॅन स्वप्नील कुडले ऑन स्ट्राईक तयार. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती केला मोठा प्रहार परंतु चेंडूने उंची प्राप्त केली. लांबी कमी टिपला तिथे जाईल. ज्या पावली स्वप्नील दाखल झालाय त्याच पावली माघारी जाईल. तू चल मैं भी आया. विकेट फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. स्वप्नील देखील आपण पाहतोय ते शून्यावरती बाद झाला. एका पाठोपाठ दोन फलंदाज माघारी गेलेत. मनोज पवार कमबॅक करतायत. पहिल्या दोन षटकामध्ये पाहिलं तर धावेंचा प्रचंड वेग परंतु त्यानंतरच्या पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर षटकामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन विकेट आल्यात. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाचे असणारे संघ नायक निलेश आकाश. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झाला आकाश इनपुरे. पहिला चेंडू आकाशसाठी मात्र इथे अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता परंतु चेंडू पडला. बाहेरची दिशा चेंडूने निवडली आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय इथे फलंदाज जास्त काही खेळू शकला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट पाहायला मिळेल. 27 धावा स्कोर कार्ड वरती. टप्प्याचा बॉल यावेळी खोदून काढलाय. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय नागेश. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे मैदानाच्या मध्ये केलं जाईल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे आपण पाहतोय कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. लवल वरती धावा त्या 28 धावा स्कोर कार्ड वरती दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये चांगली गोलंदाजी मनोज यांची. मनोज पवार महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा एक खेळाडू परंतु क्रिकेट वरती असणारं प्रेम. इथे पुन्हा एकदा चुकी झाली आहे. अमित गोळे यांच्याकडून आपण पाहतोय आज चुका होत आहेत. दुसरा झेल अक्षय एनपुरेचा सुटलाय. आतापर्यंत 3 झेल टोटल सुटलेले आहेत. अक्षयला दुसरं जीवनदान दिलंय. महेंद्र उबाळेंना देखील एक जीवनदान दिलं होतं. त्यानंतर त्यांनी आक्रमण चढवलं परंतु त्यांना बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. यावेळेस मात्र झेल सोडल्यानंतर भन्नाट वेग तिखट मारा केलाय. गोलंदाजाला कदाचित तिथे सुटलेला झेल आवडला नसावा. त्यानंतर भन्नाट वेग आपण पाहिला आणि परंतु दिशा भरकटली आणि व्हाईट बॉल. स्कोर कार्ड वरती 29 धावा आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायचं या षटकातील बाकी असेल. आतापर्यंत 5 चेंडू मनोज यांनी टाकले त्यामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्यात. पुन्हा गोलंदाज तयार. धीम्या गतीचा बॉल जखमेवरती मीठ सोडणारा प्रचंड मोठा प्रहार अक्षयच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू. स्पर्धेच्या मैदानात माळुंगे गावचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष सन्माननीय मदनदादा पाडाळे या अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जी सर्वांच्या भेटीला आली आहे रामकृष्ण हरी पाडाळे यांचे पिताश्री सन्माननीय दिलीप दादा पाडाळे या अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे.
आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही मानाचा मुळशी करंट या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून हार्दिक स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 35 धावा संघाच्या धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 35 धावा. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चालू सामना आपण पाहतोय. एका बाजूने डीसीसी पौड कोंडावळे त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट या दोन संघांमध्ये हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. दोन्ही संघांसाठी नॉकआउटची मॅच जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये, परंतु पराभूत होणाऱ्या संघाची स्वप्न इथेच मोडली जाणार आहेत. त्यासाठी लढायचंय. जीवनदान दिलेत अक्षय एनपुरेला, त्यानंतर त्याने आक्रमण केलंय. आता गोलंदाजीच्या मार्कमध्ये पुन्हा एकदा यश पवळे. पहिला चेंडू अफट बार. फलंदाच्या शरीरयष्टीपासून बराचसा लांब ठेवायचा होता चेंडू, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल जो घोषित केला जाईल. पिरंगुट एक्सप्रेस म्हणून यश पवळेची देखील ओळख आहे. उत्कृष्ट गोलंदाज या किताबाच्या माध्यमातून ऍक्टिव्हा बाईक पटकावणारा हा खेळाडू जो गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो षटक क्रमांक 4 मध्ये. पहिलाच बॉल तिथे वाईट पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा आपटला चेंडू. अपट बार होता. यावेळी देखील पाटाने बॉलचा संपर्क नाही. तिथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न अक्षयचा. विकेट सॅक्रिफाईस करेल. दुसऱ्या बाजूने आकाश फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. धक्का क्रमांक 3. फलंदाज आपण पाहतो आकाश मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. त्यानंतर नवीन फलंदाज आता जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो निलेश. स्कोर कार्ड वरती धावा 36 धावा धावफलकावरती. अक्षयने पण पाहिजे स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली आकाशने. आता पाहायचा स्वतःवरती असणारा विश्वास अक्षय इथे कशा प्रकारे सार्थ करू शकेल. क्रिकेटच्या पटलावरती असो वा जीवनाच्या वाटेवरती यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल ना, तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तोच आत्मविश्वास अक्षयने दाखवलाय. चेंडू हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक येतो वेगाने चेंडूपर्यंत. नागेश प्रयत्न अफलातून होते परंतु पोहोचू शकला नाही. त्यानंतर शरीराच्या मदतीने चेंडूचा वेग कमी केलाय. बॅकअपसाठी तेजसला पण पाहतोय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जातील. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तेजस पवळ्यांना पण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. चांगली साथ दिली. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्या. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 38 धावा संघाच्या धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा विकेट. सुटलेला झेल. त्यानंतर आक्रमणाचा प्रयत्न झालाय परंतु यावेळी तिथे चांगला झेल टिपला. संधी मिळाली. यावेळी सोनं झालं. अक्षय एनपुरेची विकेट. फलंदाज तिथे बाद. थँक्यू. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. ओव्हर स्टेप साठी आपण पाहतो तिथे साईड लाईन साठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर तिथे जो नक्कीच केला जातोय. रिटर्न क्रीज साठी आपण पाहतो तिथे तिसऱ्या पंचांचा वापर केला जाईल. आलेल्या सर्व खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था आयोजक कमिटीने केलेली आहे. फेअर डिलिव्हरी फलंदाज झेलबाद असेल. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती, जेवणाचं कक्ष चालू झालेलं आहे तरी आपण सर्वांनी जेवण करून घ्या. विकेट आली. अक्षय एनपुरे मैदानाच्या मध्ये बाद झालेला आहे.
एक मोठं यश जे यश पवळ्याने मिळवलंय. अक्षय इनपुरे सारख्या फलंदाजी विकेट, ज्याला 2 जीवनदानं दिली, त्याचे 2 झेल सुटले, त्यानंतर त्याने आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं, त्या फलंदाजाला माघारी पाठवले. आता दोन्ही नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला निलेश एकही चेंडू खेळला नाही, दुसऱ्या बाजूने आता सुमित दाखल होतोय, त्याने देखील एकही चेंडू खेळलेला नाहीये. सुमित जाधव आणि निलेश जनावडे एका बाजूने संघाचा संघनायक आहे. त्याला आता संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे. महत्वाच्या मॅच मध्ये लढायचं आहे. इथे संघाच्या विजयासाठी मोठी धावफलकाची मात्र उंची गाठायची. गोलंदाजीच्या मार्फत पुन्हा आता यश. हे पूर्वीच्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला, परंतु या षटकामध्ये कमबॅक त्याने केलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा चेंडू देखील भन्नाट वेग, परंतु वाईड लाईनला मात्र तिथे बराचसा बाहेर पाहायला मिळेल चेंडू. आणि पुन्हा पंचांनी तिथे कळवलंय व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येईल आणि अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा तयार यश. राईट मोर द विकेट. पुन्हा विकेट करायचं होतं अगदी समोरून आपण पाहतोय चेंडू तिथे थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळेल. पुन्हा बॅटवरती चेंडू तिथे आला नाही. सुमित आपण पाहतोय वारंवार आक्रमणाचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती देखील आक्रमण करायचं होतं, परंतु बराचसा बाहेर चेंडू होता, त्यामुळे वाईट बॉल घोषित झाला. परंतु हा चेंडू मात्र खेळाडूच्या कक्षामध्ये असणारा चेंडू डॉट आलाय. यावेळेस विकेट, उंची मिळाली, पायचं लांबी, क्षेत्ररक्षक येतोय आणि बनतोय दर्शक. सुमितच्या पटमधून हवाई हल्ला, षटकार साधावा. थँक्यू. षटकाराने पाहतोय संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. चौथं षटक जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज यश पुन्हा तयार. ऑन स्ट्राईक सुमित. यावेळी स्क्वेअर कडचा स्ट्रोक खेळायचा होता. आपटलेला चेंडू आपण पाहतोय पाठीवरती येऊ शकला नाही आणि चेंडू गेलाय इष्टरक्षक अमित गोळे यांच्या हातामध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. आणि संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 45 धावा. 4 गटांच्या मोबाईलमध्ये 45 धावा त्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो. जवळपास जर पाहिलं तर 11 धाव्यांची सरासरी राखली पहिल्या 4 षटकांमध्ये. आता पाहायचं शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी असणार आहेत. गोलंदाज आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी अमित उर्फ नंदूभाऊ गोळे जे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. पहिलाच बॉल फुलटॉस, परंतु मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपताय झेल अमित गोळे यांनी सोडला जरूर, परंतु गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि पहिल्याच बॉल वरती संघाचा संघनायकाला माघारी पाठवलं. निलेश यांची विकेट. थँक्यू. अमित गोळे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. सन्मान्य नेताभाऊ खैरे यांच्या माध्यमातून अमित गोळे यांनी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयांचं पारितोषिक नेताभाऊ खैरे यांच्या माध्यमातून अमित गोळे यांना दिलं जाईल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो विकेट. यॉर्करचा प्रयत्न होता. यॉर्करसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज, परंतु लोअर फुल टॉस आणि त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु वेग बराचसा आणि प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक चांगला झेल किशोरने टिपलाय. कुमार माफ करा, आपण पाहतोय कुमारामध्ये या ठिकाणी पाहतोय एक चांगला झेल कुमार निघते त्या ठिकाणी टिपला आणि तिथे फलंदाजाला माघारी जावं लागतंय. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र राऊत अर्थात देवा पण पाहतोय नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती तयार. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न तिथे
जमिनीला समांतर स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, एक सिंगल आणि केवळ एक सिंगल जे आपण पाहतोय संघाचा आपल्या पुढे घेऊन जाईल. डबल वरती धावा आहेत त्या 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आघाडीच्या जोडीने चांगली सुरुवात केली, परंतु महेंद्र उबाळे यांची आलेली विकेट, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कुडले देखील आल्या पावली माघारी गेला. त्यानंतर अक्षयची विकेट आली, निलेश देखील आपण पाहतोय स्वस्तात बाद झालेत. अक्षय देखील जास्त, आकाश देखील जास्त काही मोठी कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर धावेंचा प्रचंड वेग कमी झाला. हा चेंडू देखील खोदून काढला, तेजस येत आहे, चुकी झाली, चेंडू निसटला. क्षेत्ररक्षकाला गुंगारा द्या, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. सुपर हिटचा यानंतर शेवटचा सामना जो नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहतोय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई त्यांच्या विरुद्धमध्ये यजमान संघ अर्थात माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे, या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच. हेलिकॉप्टरचा आपण पाहतोय स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, डायरेक्ट हिट आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. दोन्ही टीमचे कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. मुळशी सम्राट कासरसाई संघाचा संघनायक आणि माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघाचा संघनायक टॉस साठी यायचा आहे. सुपर हिटचा शेवटचा सामना यानंतर पाहायला मिळेल. माजी तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय वतनदादा पाडाळे, त्याचप्रमाणे हरिभाऊ पाडाळे यांचे पिताश्री सन्माननीय दिलीपदादा पाडाळे, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहे. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 54 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करतोय. गोलंदाजाच्या मार्कवरती तयार. अपट पार होता क्रॉस, ते पाठपटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न तिथे आहे, परंतु फलंदाज धावबाद होईल आणि तिथे विकेट आली आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिली इनिंग संपले. प्रथमतः बॅटिंग करत असताना डीसीसी पौड कोंडावळे टीमने बनवल्या त्या 54 धावा जिंकण्यासाठी पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाला 55 धावेंचं टार्गेट. टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी या. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. सन्माननीय दिलीपदादा पाडाळे त्याचप्रमाणे मदनदादा पाडाळे या दोन्ही मान्यवरांना विनंती टॉस करण्यासाठी आपण या आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस जो आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सुपर हिटचा शेवटचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूने यजमान संघ अर्थात माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे त्यांच्या विरोधामध्ये मुळशी सम्राट कासरसाई, या दोन संघांमध्ये यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय.
मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. चापाचा कॉल. टॉस जिंकला कासरसाई संघाने. प्रथमतः काय निर्णय असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कालचा दिवस आपण जर पाहिलं तर म्हाळुंगे संघाने शतकीय धावफलक एका मैदानावरती उभं केलंय. गोलंदाजी घेण्याचा निर्णय, त्याच्या मागचं कारण? आम्ही पहिली गोलंदाजी करून कमी धावसंख्या दिलेली आहे पुढल्या टीमांना, त्यामुळे आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेचं आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? स्पर्धा अतिशय सुंदर आहे, आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यासाठी आभारी. अजिंक्य, प्रथमतः बॅटिंग करायचे. काल याच मैदानावरती तुम्ही नॉकआउटच्या सामन्यामध्ये शतकीय धावफलक उभारले. आता देखील प्रथमतः बॅटिंग करायचे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? एक 65 ते 70 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज एक गोलंदाज कमी आहे आमचा, तरी पण आम्ही 65-70 धावा करण्याचा प्रयत्न करून रोखण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघाला शुभेच्छा. दुसऱ्या डावाला पण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. दोन्ही मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती सुमित सर आपल्या समोर जोडले जातील. अगदी मनापासून धन्यवाद तुषार सर. सामना क्रमांक जर आपण इथे पाहिले गेले तर नक्कीच सुपर 8चा तिसरा सामना. हॅलो 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 चेक. हॅलो. या ठिकाणी हॅलो. पहिलाच बॉल लेट कट. अनिकेत पवळे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तनुष पवळे ही आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये असेल. या ठिकाणी उद्योजक आदरणीय नाथाभाऊ खैरे साहेबांच्या वतीने प्राइज आलेला आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. 3 चौकार 3 षटकार 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. निलेश धनावडे षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी, दुसऱ्या बाजूला तनुष पवळे. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याची रन मशीन तनुज, जो मात्र मैदानाच्या मध्ये स्ट्राइक ऑन तयार आहे. 9 सेकंडला आपण पाहिलं तर अनिकेत पवळे संघाचे कॅप्टन, तर बॉलिंग ट्रॅक वरती निलेश धनावडे. डावकुऱ्यातून तयार, पुढे सरसावलेत, पावलांचा वापर, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. हा खणखणी चौकार आहे. थँक्यू. पहिलाच बॉल तनुष पवळेचं आक्रमण आपल्याला जे पाहायला मिळालं. आणि पहिल्या चेंडूवरती यावेळेस चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. निलेश तयार असेल पुन्हा एकदा. कट केल्या हलक्या हाताने आपण पाहतो यावेळेस थडमेच्या दिशेने खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा. या ठिकाणी अनिकेत पवळेसाठी प्राइज आलेला आहे. लागोपाठचे 3 षटकार खेळले 3333 रुपये. लागोपाठचे 3 चौकार खेळले तर 2222 रुपयाचं प्राइज सन्माननीय उद्योजक नामदेवजी धोत्रे यांच्या वतीने प्राइज आहे. त्याचबरोबर अभिषेक भालेराव या दोन्ही मान्यवरांच्या वतीने असणार आहे प्राइज. परंतु यावेळेस चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. हा चौकार आहे. अनिकेतसाठी अजून प्राइज आहे. अनिकेतने जर वैयक्तिक 35 पेक्षा अधिक धावा जर बनवल्या तर नामदेव शेठ धोत्रे साहेबांच्या वतीने आणि अभिषेक भालेराव या दोन्ही मान्यवरांच्या वतीने 5000 रुपयाचं प्राइज अनिकेतसाठी असणार आहे. अगदी थर्डमॅनच्या दिशेने मात्र खेळलेला चौकार. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा. निलेश धनावडे स्ट्राइक ऑन अनिकेत पवळे. टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न ते केला जाईल. आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील 1 और 11 11 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत.
पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर डीसीसी पौड कोंडावळे या दोन संघांमध्ये आपण पाहिलं रंगलेला सामना, सुपर हिटचा सामना, सामना क्रमांक 3 मैदानामध्ये रंगलाय. बॉलर तयार असेल. हो, यावेळेस समय सूचकता, हे कॅल्क्युलेट क्रिकेट आहे. ज्या अपेक्षेने आपण पाहतो धावा आपल्याला बनवायच्या होत्या त्या धावा आलेल्या आहेत ना, तर तिथे आपल्याला स्वतःची विकेट देखील सेव्ह करणं गरजेचं आहे आणि ते इथे तनुज पोवळेने केलं. षटक क्रमांक संपला जाईल मैदानाच्या मध्ये. आता पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 11 धावा, 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 44 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 5 षटकांचा खेळ आहे. 55 धावांचं टार्गेट ठेवलेले, 11च्या सरासरीने धावा ज्या बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. आज आपण पाहिले गेले तर प्रामुख्याने मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिले गेले तर अरुणजी सुतार साहेब असतील, त्याचबरोबर दिलीपजी पाडाळे, रामकृष्ण हरी पाडाळे यांचे पिताश्री, त्याचबरोबर आपण पाहिलं तर उद्योजक सन्माननीय नाथाभाऊ खैरे आणि नाथाभाऊंच्या वतीने प्राइज झाले की लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकार कुणीही खेळले तरी देखील 1000 रुपयाचं प्राइज नाथाभाऊ यांच्या वतीने प्राइज असणार आहे. माफ करा, नेताभाऊ खैरे यांच्या वतीने असणार हे प्राइज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये पुढे बघायचं यावेळेस षटक क्रमांक 2 स्वप्नील कुडले बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. आज स्वप्नील मध्ये नक्कीच स्वप्नीलला स्वतःला सिद्ध करायचंय. ही मॅच महत्वाची आहे. जर एखाद्या मानाच्या करंडकावरती जर तुमचं नाव कोरायचं असेल तर त्यासाठी मेहनतीची जोड असावी लागते. बॉल तयार, स्वप्नील लो फुल टॉस होता, मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि इथे मैदानामध्ये बघायचंय पहिली विकेट डाऊन. अनिकेत पवळे होईल बाद. मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच ते विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. आमचे गुड्डूभाऊ गायकवाड यांचं देखील आपण पाहतोय सकाळपासून मात्र ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि माळुंगे गावचे ते पुष्प आहेत, झुकेगा नाही. एक विकेट आली. पहिला मोहरा मैदानामध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर आता मैदानात दाखले ते होतील चैतन्य गोळे. लाल रंगाची कॅप परिधान केलेला आपण पाहतोय चैतन्य. लाल रंग म्हटलं की भेदक, भेदक म्हटलं की आक्रमकता आणि लाल रंग म्हटलं की प्रेमाचं प्रतीक. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर असणारा तनुज पोवळे, मुळशी तालुक्याची रन मशीन म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. कारण आज तनुजला देखील माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे आणि हे दोन्ही संघ जे खेळतायत ना, या दोन्ही संघाने देखील आपण पाहिलं तर अनेक मैदानात गाजवल्यात, अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. चैतन्य गोळे स्ट्रायकर आपण पाहतो तयार असतील. कुलबट टप्प्याचा बॉल यावेळेस सावधरित्या चेंडू खेळलाय शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक घेतलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आपण पाहिली तर आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 21 मार्च म्हटलं की नक्कीच जागतिक वन दिन म्हणून सगळीकडे 31 मार्च हा दिवस साजरा केला जातो. 31 मार्च या दिवशी आपण देखील एक संकल्प करूयात. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा हा संकल्प आज आपल्याला करायचा आहे. क्रॉस बॅट वेळेस खेळण्याचा प्रयत्न इथे होता. तनुज पोवळेने मात्र धावेसाठी ते नकार कळवला. चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलेला आहे. धावले किती स्थिर असेल, कारण झाडे फक्त ऑक्सिजन देत नाही तर ते आपल्या पर्यावरणाचा समतोल देखील राखण्याचा महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या वर्षी देखील आपण पाहिलेलं तर प्रत्येकाने एक संकल्प केला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी झाडे लावली पाहिजेत. बॉल तयार असेल स्वप्नील. बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. दरम्यानच्या दिशेने आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला बघायला मिळालं. एकच धाव तिथे मैदानामध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा.
निसर्गाचे आणि सजीवांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी झाडांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात. आज निसर्ग वाचवूयात. मैदानामध्ये बघायचं एक सिंगल येताना जे आपल्याला पाहायला मिळाली. धाबलक पुण्याच्या मैदानामध्ये जाऊयात. 13 धाबा 20 चेंडू शिल्लक आहेत. 42 अजूनही बनवायचे आहेत. चैतन्य गोळे स्ट्रायकर आपण पाहतो तयार असतील. बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील आतापर्यंत धाब्याला ब्रेक लावलाय. यावेळेस पुढे सरसावलंय चैतन्याचं आक्रमण. चेंडूला पाठवलंय स्टँड अँड डिलिव्हर. षटकार छेरण. यावेळेस षटकार मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धाबाच्या ते 19 धाबा ज्या धापलकावरती धाबा असणार आहेत. थोडासा वेळ आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये जो घेतला जातोय आणि धर्मवीर बलिदान मास सध्या जर आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रत्येक मावळा मात्र पाळतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे 336 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पेरंगुडकरांच्या वतीने महारक्तदान यज्ञ ओहो फिर से एक बार ये है चैतन्य गोळे का वार. इथे लागोपाठचा दुसरा षटकार. पंचवीस धाबा. षटक क्रमांक संपला जाते. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता दुसरं शेवटच्या 2 चेंडूवरती स्वप्नील कुडलेवरती केलेलं आक्रमण जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि ते आक्रमण नव्हतं. ते प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळालं. हल्ला होता तो. धर्मवीर मास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे 336 वर्ष पूर्ण होत आहेत. 336 रक्तदात्यांचा महासंकल्प देखील 23 मार्च 2025 सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पेरंगुट सुरभी बॅकेट हॉलमध्ये मात्र नक्कीच आयोजन केलेले. तर प्रत्येक मावळ्यांना विनंती आहे की आपण या जगातलं सर्वश्रेष्ठ दान ते म्हणजे रक्तदान आणि या रक्तदानामध्ये आपण सगळेजण सहभागी व्हाल. गतवर्षी आपण पाहिले तर जवळपास 25 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. 18 चेंडू 30 धाबांची गरज आहे. मुळशी तालुक्यातील अनेक क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू मात्र तिथे आले. जवळपास 1000 पेक्षा जास्त मावळ्यांनी गतवर्षी रक्तदान केलेलं आहे. याही वर्षी तो संकल्प आपण ठेवून पुढे जायचा आहे. शंभूराजांबद्दल असणारा आदर, शंभूराजांबद्दल असणारा प्रेम, शंभूराजांबद्दल असणारे निष्ठा. कारण ज्या शंभूराजांनी जर आपण पाहिले गेले तर या मातेसाठी, या स्वराज्यासाठी, या धर्मासाठी मात्र स्वतःचं बलिदान दिलं. बॉलिंग ट्रॅकवरती बघायचंय मैदानाच्या पुन्हा एकदा निलेश पुढे सरसावलेत. पावलांचा वापर फटका फसलाय. टायमिंग मात्र तिथे प्रॉपर होऊ शकला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. मौत डरती थी उसको देखकर ये खुद मौत का दावा था. धरती को नाज उस पर ऐसा शेर शिवा का छावा था. पुन्हा एकदा बिग हिट. शिव शंभूचा छावा धनुष पोवळेच्या बॅक मधून आलाय हा षटकार. 6 धावा छेरण. षटकार मैदानाच्या मध्ये ते येईल. या षटकाराने संघाची धावसंख्या 33. शेवटचे 16 चेंडू आणि आता बनवायच्या त्या 22. निलेश धनावडेचा संघर्ष आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघितलेल्या मानाचा करंडक, मानाचा मुळशी करंडक. धनुष पोवळे स्ट्राइक ऑन तयार. पुन्हा एकदा बघायच्या पावलांचा वापर केला. लाईट कट हलक्या हाताने चेंडू तिथे खेळलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता जर आपण इथे पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचणारे धाफलकावरती 34 धावा आहेत. 15 चेंडूंचा आता खेळ अजून शिल्लक आहे.
21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चैतन्य गोळेने ज्या प्रकारचे मात्र स्ट्रोक खेळले ना ते जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले. अगदी 2 लागोपाठचे त्याने मात्र ते खेळलेले षटकार. निलेश धनावडे दुसऱ्या बाजूला मग पाहतोय चैतन्य. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल इथे केला जाईल. 15 चेंडू 21 धावा. डीसीसी पौड कोंडावळे संघाला देखील आता खऱ्या अर्थानं कमबॅक करायचंय. पुढे पुढे सरसावल्यात पावलांचा वापर. टायमिंग प्रॉपर. मिड विकेटला चैतन्याच्या बॅट मधून आलाय षटकार. छेरन जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय चैतन्याची. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. षटकाराच्या मधून धावलकावरती 40. 14 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. 15 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत. चैतन्याचं वादळ मात्र थांबायला आता तयार नाहीये. ओहो आणि या वेळेस काय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. इथे विकेट येताना मैदानाच्या मध्ये आपल्याला जे पाहायला मिळाली 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाज मैदानात बाद झालेत. ज्या चैतन्याने 3 षटकार खेळले तो चैतन्य मैदानात बाद झालाय. मॅचचं समीकरण बिघडवण्याचं काम मात्र चैतन्याने केलेलं आहे. 13 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. बनवायच्या आहेत त्या 15 धावा. 6.92च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. निलेश धनावडे यांना माहिती आहे इथून पुढे देखील कमबॅक करता येऊ शकतं. नवीन बॅटर यश पवळे. फ्री क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये लागोपाठचे 4 षटकार त्याने खेळले आणि मॅन ऑफ द मॅचचे किताब देखील हा बहुमान मात्र त्यांनी मिळवला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होकार नकार. शेवटी तनुज पळूने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नकार खेळवला. 1 धाव आली. षटक क्रमांक संपला जाईल. मैदानाच्या तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 41. शेवटचे 12 चेंडू बनवायचे त्या 14 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर सागरदादा पाशंकर यांचं देखील आपण पाहतो शेवटी आगमन झालेलं आहे. दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या मालकीचं हे मैदान असणार आहे ज्यांच्या वतीने मात्र मैदानाला खऱ्या अर्थाने डेव्हलप करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सागरदादा पुन्हा एकदा आपलं स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय राजूभाऊ तरस हे देखील उपस्थित होत आहेत. राजूभाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. दिनेश दादा मोहोळ आणि मयूर दादा पाडाळे हे देखील उपस्थित होत आहेत. आलेल्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा बाणाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 41 धावा. 12 चेंडू आता खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 14 धावा. फाईट अजूनही मात्र जी करायची आहे. यश पवळे द बेस्ट ऑलराऊंडर. एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून मात्र यशकडे पाहिलं जातं. सभापती करंडक आजही आठवतो मात्र मॅन ऑफ द सर्वोत्कृष्ट गोलंदाज ही 2 व्हीलर ऍक्टिव्हा बाईक मात्र आपल्या नावावरती मिळवणारा यश पवळे. आणि मी म्हणले की सगळ्यात कमी वयामध्ये 2 व्हीलर बाईक मिळवणारा खेळाडू यश पवळेचं नाव मात्र नेहमी घेतलं जाईल. महेंद्र उबाळे आज मात्र ज्यांचा वाढदिवस आहे. मुळशी तालुक्याचा सायमन बॉलिंग ट्रॅक वरती आले. चतुर आणि हुशार आहेत. अनुभव आता मात्र पणाला लावायचं इथे. शेवटच्या मैदानामध्ये बघायचे 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असतील. 14 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तैयार असतील. महेंद्र उबाळे. जीत के लिए बस जुनून होना चाहिए. तो जुनून आज दोन्ही संघाने ते दाखवावं लागणार आहे. 12 चेंडू 14. पहिलाच बॉल लेग ब्रेक. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. यावेळेस तनुज देखील तेच सांगतोय. इथे जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मैदानात सांगतोय की यश तुझी थोडीशी घाई होतीये. संयम ठेवणं गरजेचं आहे. शेवटचे 11 चेंडू आणि 14 धावींची गरज आहे. मॅच फिरवता येऊ शकते. महेंद्र उबाळेला सांगायची गरज नाहीये कारण अनेक ऊन पावसाळे खऱ्या या खेळाडूने पाहिलेत.
अनेक चढउतार पाहिलेत. पुणे तालुक्यातून चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 42. 10 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 13 धावा अजूनही मात्र इथे पुढे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये, त्यामुळे संघर्ष करायचा आहे. आज मुळशी तालुका आपण पाहिले गेले तर नक्कीच मुळशी तालुक्याचा आपण पाहिलं तर फार मोठा इतिहास जो नक्कीच आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. तर पुन्हा एकदा महेंद्र उबाळे स्ट्राईक ऑन. तनुज पवळे लोअर फुल टॉस होता, पिक केला बॉलला. टप्प्यात आलं की तनुज पवळे कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. हा षटकार षटकाराला 7 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत. तनुज पवळे स्ट्राईक ऑन तयार. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडूने उंची घेतली आहे आणि लांबी देखील आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार छेलन. थँक्यू डीजे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर तनुज पवळे सांगत असेल मी नायक नाहीये, मी गोलंदाजांसाठी खलनायक आहे. आणि ती भूमिका दाखवली आहे तनुजने. खोलवा टप्प्याचा बॉल आणि लागोपाठचा तिसरा. सामना जिंकलाय पिरंगुट क्रिकेटला. पिरंगुट संघाने थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. वलपट टीम थँक्यू डीजे. आणि चला दोन्ही टीम्स आपण शेक हँड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर डीसीसी पौड कोंडावळे टीम हार्डलक, तुम्ही देखील आला, चांगली फाईट केली, चांगला संघर्ष केला. आणि डीसीसी पौड कोंडावळे टीम आपल्या या ठिकाणी येतोची त्याचा सन्मान देखील होणार आहे आयोजकांच्या वतीने. तर विनंती आपण सन्मानाचा स्वीकार देखील करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय